आज आंतरराष्ट्रीय योग दिन. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून योग दिन साजरा. विशाखापट्टणमच्या कार्यक्रमात सहभागी. पुण्यात भक्तियोग 2025 कार्यक्रमाचं आयोजन. देहू आळंदी संस्थानच्या वतीनं आयोजन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला उपस्थित. मुंबईत अमृता फडणवीसांच्या पुढाकारानं योगा आयोजन. अभिनेते अर्जुन कपूर, नुसरत भरूचा राहणार उपस्थित. 1000 महिलांचाही सहभाग. मुंबईच्या गोरेगावमध्ये दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या वतीनं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं सेलिब्रिटी योगाचं आयोजन. यावेळी आशिष शेलार आणि बॉलिवूड सेलिब्रिटी कार्यक्रमात सहभागी. सांगली जिल्हा परिषदेच्या वतीनं भक्ती योगा विश्वविक्रम उपक्रमाचं आयोजन. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर 5 लाख तरुण तरुणी योगासन करणार. वर्ध्यात जागतिक योग दिन साजरा. आमदार सुमित वानखेडेंच्या उपस्थितीत योग दिन साजरा. योग फॉर वन अर्थ वन हेल्थ या संकल्पनेच्या अनुषंगाने वाशिम जिल्ह्यातील मालेगाव पोलीस स्टेशनमध्ये विशेष योग शिबिराचं आयोजन. शिबिरात पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसह नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी. वाशिममध्ये योग शिक्षक संघाच्या वतीनं आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा. यावेळी नागरिकांना योगाचं महत्त्व पटवून देण्यात आलं. नाशिक शहर पोलिसांनी केला आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा. यानिमित्त पोलीस अधिकाऱ्यांना योगाचे फायदे सांगण्यात आले. अकोल्यात जलतरण तलावात जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा. यावेळी 8 वर्षाच्या चिमुकल्यांपासून ते 80 वर्षांच्या वृद्धांनी घेतला सहभाग. लातूरच्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या प्रशिक्षण केंद्रात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा. 1,500 अधिकारी, जवान आणि प्रशिक्षणार्थींनी घेतला सहभाग. धाराशिव जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा. उर्दू शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी केलं योगासन. सिंधुदुर्गात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सामूहिक योगाचं आयोजन. यावेळी जिल्हा प्रशासकीय सेवेतील अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांचा मोठ्या संख्येनं सहभाग. पैठणमध्ये जोरदार पावसामुळे जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत वाढ. धरणात 14,031 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू. धरणाची पाणी पातळी 31.18%. उत्तर पुणे जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे सुलांगण धबधबा प्रवाहित. निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी. कराड तालुक्यात रात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस. सकाळी पावसानं थोडी विश्रांती घेतल्यानं शेतीच्या कामाला सुरुवात. कुडाळमध्ये मुसळधार पाऊस. शहरात योग्य पद्धतीनं पाण्याचा निचरा होण्यासाठी गटार व्यवस्था नसल्यानं पाणी मुख्य रस्त्यावर जमा. वाहन चालक देखील त्रस्त. रत्नागिरीत पावसाचा जोर वाढला. खेडमधील जगबुडी नदी इशारा पातळीवर. पूरक्षेत्र भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचा प्रशासनाचा इशारा. उजनी धरणातून भीमा नदीत 11,600 क्युसेकचा विसर्ग. उजनी धरणाची पाणी पातळी 68%. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर महापुराचा धोका टाळण्याचा प्रशासनाचा प्रयत्न. वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत हळद व्यापारात उसळी. तब्बल 7,000 क्विंटल हळदीची आवक. हळदीच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. हिंगोलीत खरीप पेरणीला सुरुवात. वन्य प्राण्यांचा वावर वाढल्यानं शेती पिकांचं मोठं नुकसान. वन विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, शेतकऱ्यांची मागणी. शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती द्यायला हवी. शेतकरी संघटनेचे प्रमुख रघुनाथ पाटलांची मागणी. मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक. अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक. रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, रेल्वे प्रशासनाचं आवाहन. राज्यातील एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांवर HSRP बसवणं बंधनकारक. 15 ऑगस्ट नंतर HSRP नसल्यास दंडात्मक कारवाई होणार. 23 जूनला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन. बुलढाण्यात शाळा महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करून ऑलिम्पिक डे साजरा करावा, प्रशासनाचं आवाहन. आज जागतिक संगीत दिनाचं औचित्य साधत राज्य सरकारकडून विशेष पुढाकार. पहिला महाराष्ट्र आशा रेडिओ पुरस्कार 2025चं आयोजन. दुपारी 2 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटरवर रंगणार कार्यक्रम. विठोबा ज्ञानोबांच्या पालख्या पुण्यात दाखल. पालख्यांचा आजचा मुक्काम पुण्यात. विठोबा मंदिरात पालखी मुक्काम. 3 वर्षाच्या LLB प्रवेश परीक्षांचे निकाल जाहीर. 5 विद्यार्थ्यांना 100% चांदीच्या दरात पुन्हा 1,700 रुपयांची घसरण. चांदी 1,06,800 रुपयांवर तर सोन्याच्या भावात 500 रुपयांची घसरण. सोन्याचा दर 98,800 रुपयांवर. छत्रपती संभाजीनगरात मध्यवर्ती बसस्थानकाची दुरावस्था. बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे. रिपब्लिकन सेनेने खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामध्ये स्विमिंग आंदोलन. तत्काळ दुरुस्ती करून प्रवाशांचे हाल थांबवावे अशी मागणी. सिल्लोडमध्ये माजी मंत्री माणिकराव पालोदकर मार्गाच्या सुशोभीकरण कामाचं लोकार्पण. आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते लोकार्पण उत्साहात संपन्न.
पैठणमध्ये 1 रुपयात पीक विमा योजना बंद, शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार, योजना सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी. अकोल्यात रस्त्याच्या कामासाठी मनसेचं रास्ता रोको आंदोलन, ऐन पावसाळ्यात रस्ता खोदल्यानं नागरिकांची तारांबळ, रस्त्याचं काम लवकर न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलनाचा इशारा. जालन्यात अतिवृष्टीच्या अनुदान वाटपात भ्रष्टाचार, बोगस शेतकऱ्यांच्या नावे 35 कोटींचा घोटाळा, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, आमदार बबनराव लोणीकरांच्या पाठपुराव्याला यश. भिवंडीत लोकशाहीच्या बातमीचा इम्पॅक्ट, पालिकेकडून कामवारी नदीतील जलपर्णी काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू, पावसामुळे सखल भागात पाणी साचण्याची दाट शक्यता. अटल सेतूवरील खड्डे बुजवा अन्यथा आंदोलन अट्टळ, ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं आंदोलनाचा इशारा, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल. छत्रपती संभाजीनगरच्या विट्स हॉटेलची लिलाव प्रक्रिया रद्द, शिरसाटांनी निवेदनाची अनामत रक्कम न भरल्यामुळे लिलाव रद्द, विट्स हॉटेलची निविदा प्रक्रिया 6व्यांदा रद्द. मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वे मंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा, मुंबईतील लोकल फेऱ्यांची संख्या 3 वर्षात दुप्पट होणार, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचं स्पष्टीकरण. मुंबई मडगाव वंदे भारत 16 ते 20 डब्यांची करा, कोकण विकास समितीची मागणी, गणेशोत्सवातील गर्दीचा विचार करून कोच वाढवण्याची मागणी. परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन, प्रभाग 16 मधील विविध समस्यांबाबत ठाकरेंच्या शिवसेनेचं रास्ता रोको आंदोलन. नो लिकर झोनसाठी खारघरमध्ये नागरिकांचं आंदोलन, आंदोलनामध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग, खारघरमध्ये दारूबंदीसाठी नागरिक रस्त्यावर. यवतमाळच्या उमरखेड उपजिल्हा रुग्णालयात भीषण स्थिती, एका बेडवर 2 ते 3 रुग्णांना झोपण्याची वेळ, रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा कुचकाम. लोकल प्रवासादरम्यान दररोज 10 प्रवाशांचा मृत्यू होणं चिंताजनक, दुर्घटना रोखण्यासाठी काय कराल, उपाययोजना कराल, हायकोर्टाचा सवाल, रेल्वे प्रशासनाच्या उपाययोजनांवर हायकोर्ट देखरेख ठेवणार. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील तासिका निदेशकांना न्याय, 5 वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या निदेशकांची परीक्षा घेणार, उत्तीर्ण होणाऱ्यांना नियमित करण्याचे मंत्री लोढा यांचे निर्देश. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंना खंडणी मागितल्याच्या प्रकरणी अशोक शर्मा असं अटक केलेल्या मांत्रिकाचं नाव, मांत्रिकाच्या सांगण्यावरून महिलेनं गोरेंना खंडणी मागितल्याची माहिती, खंडणी मागितल्याप्रकरणी दिल्लीतून एका मांत्रिकाला अटक. छत्रपती संभाजीनगरमध्ये विविध भागात अतिक्रमणाची कारवाई, महिनाभरापासून अतिक्रमणाची कारवाई सुरू, पालिकेकडून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण उद्ध्वस्त. IPS रश्मी करंदीकर अडचणीत, पतीवर 32 कोटींच्या फसवणुकीचा आरोप, पुरुषोत्तम चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल. भिवंडी महानगरपालिकेकडून शहरातील उंच झाडे कापण्यास सुरुवात, मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागातील झाडे पडल्यानं उंच झाडे कापण्यास सुरुवात. बीडच्या परळी मार्गावर टोकवाडी इथे ग्रामस्थांचं रास्ता रोको आंदोलन, रस्ता चौपदरी झाल्यानं अपघाताचा धोका वाढला, गतिरोधक उभारण्याची ग्रामस्थांची मागणी. मीरा भाईंदर महानगरपालिकेची तोडक कारवाई, लॉजिंग आणि बोर्डिंगवर पोलीस बंदोबस्तात तोडक कारवाई. ठाण्यातील मुंब्रा बायपास रोडवर कोसळली दरड, मातीचा ढिगारा रस्त्यावर पूर्णपणे पसरल्यामुळे वाहतुकीला फटका. हिंदी भाषा सक्तीला विरोधात येवल्यात मनसेकडून शाळांना निवेदन, हिंदी लागू करण्याच्या निर्णयाला येवल्यातील मनसेचा तीव्र विरोध. अहमदाबाद दुर्घटनाग्रस्त विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे CEO कॅम्पबेल विल्सन यांचं स्पष्टीकरण. बिहारमध्ये स्कॉर्पिओ गाडी नदीत कोसळून अपघात, पुलाची रेलिंग तोडून गाडी थेट नदीत, दुर्घटनेत 5 जण बुडाल्याची भीती. अकोल्यात बोगस डॉक्टरवर कारवाई, विनापरवाना वैद्यकीय व्यवसाय करत असल्यानं कारवाई, जुने शहर पोलीस ठाण्याच्या पथकाची धाड. बुलढाण्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला अटक, आरोपी विरुद्ध पॉस्कोसह गुन्हा दाखल. अमरावती शहरात MD ड्रग्जची विक्री करणाऱ्या आरोपी पोलिसांच्या अटकेत, 4,26,260 रुपयाचा मुद्देमाल जप्त. अकोल्यात विद्युत साहित्याची चोरी करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात, स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई, आरोपींकडून 10,73,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त. बीडमध्ये विवाहितेनं उचललं टोकाचं पावलं, सासरच्या मंडळींकडून पैशांसाठी छळ, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं, अंभोरा पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल. चोर समजून ग्रामस्थांनी केली तरुणाला मारहाण, बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू,
नांदेडच्या उमरी येथील धानोरा गावातील घटना, महिनाभरानंतर उलगडा, 4 आरोपींना अटक. उरणच्या द्रोणागिरीमध्ये क्षुल्लक कारणावरून एकावर चाकू हल्ला, कचरा कशाला जाळतोस विचारल्यानं हल्ला केला. हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल, पोलिसांकडून कारवाई. बीडच्या आष्टी तालुक्यात विवाहितेची आत्महत्या, सासरच्यांच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल. ओडिशा राज्यातून आणण्यात आलेल्या गांजाच्या ट्रकवर पोलिसांचा छापा, 19 लाखांच्या गांजासह 88 लाखांचा मुद्देमाल जप्त, तर 10 आरोपींना अटक. भाजप कार्यकर्ते रणजित नायकांना नेरूळ पोलिसांनी केली अटक, अनेकांची फ्लॅट गुंतवणुकीत फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी केली अटक. नगरपालिका अभियंत्याकडून तरुणीवर लग्नाचा आमिष दाखवत वारंवार अत्याचार, वाशिमच्या लाखाळा परिसरातील घटना, आरोपी विजय घुगरे अद्यापही मोकाटच, पोलीस प्रशासन डोळेझाक करत असल्याचा आरोप. अनिकेत वाघमारेकडून लग्नाचा आमिष दाखवत तरुणीवर अत्याचार प्रकरणी बीड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, सत्तेचा धाक दाखवत पीडित तरुणीसह कुटुंबाला धमकी. अनिकेत वाघमारे शिवसेनेचे नेते वैजनाथ वाघमारे यांचा मुलगा. विरारहून पालघरला येण्या जाणाऱ्या लोकल आज सकाळपासून सुरळीत सुरू, ओव्हरहेडचं काम पूर्ण झाल्यानं लोकल सेवा सुरळीत. उल्हासनगर शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी वाहतूक पोलीस आणि वाहतूक वॉर्डन यांच्यात बैठक, दोघांनी एकत्रितपणे काम करण्याचा बैठकीत निर्णय. अकोल्यात अस्वलाचा शेतकऱ्यावर हल्ला, शेतकरी गंभीर जखमी, अस्वलाचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी शेतकऱ्यांची मागणी. चंद्रपूरच्या ताडोबामध्ये शर्मिली वाघिणीचा मृत्यू, अचानक वाघिणी मृतावस्थेत आढळून आल्यानं वनविभागात खळबळ, मृत्यूचं कारण अस्पष्ट. ड्रेनेजसाठी खड्डा खोदताना मलबा पडून एका मजुराचा मृत्यू, छत्रपती संभाजीनगरमधली घटना, घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर. नवी मुंबईतील एका कंपनीत एक्सपायरी मालाची विक्री, मनसेने केला प्रकरणाचा पर्दाफाश, कंपनीत आढळला मोठ्या प्रमाणात सडलेला माल. कल्याण लिंक रोडवर भीषण अपघात, दुचाकीची सिलेंडरच्या गाडीला धडक, अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, तर 1 जण गंभीर जखमी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात एसटी बसचा आणि रिक्षाचा भीषण अपघात, अपघातात 4घांचा जागीच मृत्यू. अहिल्यानगरमध्ये धक्का लागण्याच्या कारणावरून 3घांनी केली एकास बेदम मारहाण, मारहाणीच्या 3ऱ्या दिवशी सीसीटीव्ही आला समोर, पोलीस ठाण्यात 3घांविरुद्ध गुन्हा दाखल. काश्मीराच्या हटकेश परिसरामध्ये एका कारने घेतला अचानक पेट, आगीचं कारण अद्याप स्पष्ट, कोणतीही जीवितहानी नाही. भिवंडीत कामवारी नदीत सख्या भावांचा बुडून मृत्यू, घटनास्थळी भिवंडी पालिका आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून दोघांचा शोध सुरू. पावसाळी अधिवेशनासाठी विरोधक सज्ज, महायुती सरकारला कोंडीत पकडण्यासाठी तयारी, पावसाळी अधिवेशनासाठी विरोधकांची रणनीती ठरली. युती आघाडी होईल न होईल पण सर्व जागांवर लढण्यासाठी पक्ष म्हणून तयार रहा, उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना. उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या मुलाचा आवाज पहावा, ठाकरेंचा राजकीय लव जिहाद झालाय. वर्धापन दिनी ठाकरेंनी केलेल्या टीकेचा नितेश राणेंकडून समाचार. एकाकडे 0 आमदार, दुसऱ्याकडे 20 आमदार, ठाकरे बंधूंच्या युतीवरून नितेश राणेंचा निशाणा, काठावर पास झालेला विद्यार्थी मुंबई लढवणार का, राणेंचा आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र. इंग्रजी आत्मविश्वास वाढवते पण भारतातील मुलांनी इंग्रजी शिकू नये असं भाजप आणि आरएसएसला वाटतं, राहुल गांधींचा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा. एकनाथ शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना, मुंबईतील एका कार्यक्रमात अमित शहांचं वक्तव्य. नाना पटोलेंचं डोकं तपासून घ्यावं लागेल, नाना पटोलेंच्या टीकेला संदीप देशपांडेंचं प्रत्युत्तर. शिवसेनेच्या आमदारांना अघोरी पूजा करून निवडणूक जिंकली, योग्य वेळी व्हिडिओ समोर आणणार माजी आमदार वैभव नाईक यांचा गौप्यस्फोट. युती संदर्भात लवकरात लवकर निर्णय जाहीर करा, नाराजी नाट्यामुळे पक्षाला फटका बसतो, शिवसेना भवन येथील बैठकीत भास्कर जाधवांची भूमिका. युतीबाबत काल जो उत्साह दिसला तो याआधी का नाही दिसला, ठाकरेंचा विचार अचानक कसा बदलला, संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंना सवाल. प्रधानमंत्री आवास योजनेचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे, खासदार बळवंत वानखेडेंचा आरोप, कामाचा ऑडिट करण्याच्या वानखेडेंच्या सूचना. तेजस्वी घोसाळकर मुंबई जिल्हा बँकेच्या संचालकपदी, अभिषेक घोसाळकरांच्या मृत्यूनंतर रिक्त जागी पत्नीची नियुक्ती.
माळेगाव साखर कारखाना मतमोजणीची जागा बदलली, सत्तेचा गैरवापर करून जागा बदलली. रंजन तावरेंचा अजित पवारांवर गंभीर आरोप. मराठी भाषा महाराष्ट्राचा आत्मा आहे, सर्वांनी मिळून आवाज उठवला तरच बदल घडेल. दहिसरमध्ये मनसेकडून बॅनरबाजी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.